नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नागरिकांच्या विविध तक्रारी आणि समस्या ऐकून घेतल्या। यावेळी प्रशासनाच्या कामकाजाबाबत भाष्य करताना त्यांनी राजकीय व्यवस्थेवरही स्पष्ट शब्दात मत व्यक्त केले। प्रत्येक खात्यात काही प्रमाणात नालायकपणा असतो आणि काही राजकारणीही त्याला अपवाद नाहीत, असे वक्तव्य करत त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। जनता दरबारात नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कामकाजावरही भाष्य केले। अधिकारी वर्ग सध्या अधिक जबाबदारीने आणि चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले। पूर्वी प्रशासनात जाणवणारा सुस्तपणा काही प्रमाणात कमी होत असल्याचे त्यांनी नमूद केले। याच वेळी राजकीय व्यवस्थेबाबत स्पष्ट भूमिका मांडताना गणेश नाईक म्हणाले, प्रत्येक खात्यात काही प्रमाणात नालायकपणा असतो आणि राजकारणीही त्याला अपवाद नाहीत। सर्वच राजकारणी शुद्ध दुधासारखे नसतात, काही राजकारणी सुद्धा नालायक आहेत, असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले आहे। अपार आनंदासाठी नाही घेतली, समाजाच्या विविध स्तरामध्ये अतिशय दुःख आहे, यातना आहेत आणि त्या यातनांना थोडीशी मोकळी करण्यासाठी या जनता दरबाराची उभारणी आहे। मी नेहमीच म्हणतो की ज्या दिवशी जनता दरबारमध्ये कोणी येणार नाही त्या दिवशी माझ्यासाठी आनंदाचा दिवस असतो। पण मी नेहमीच सांगतो की दरबार एकदा सुरू झाला तर उद्याला तो 12 तास असो ना 15 तास असो, तो शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय आणि ते पण खुशीनं त्राग्या मनामध्ये असतात। ते बाबाशे की दरदरच्या ठोकरा लोकांनी खाल्लेल्या असतात आणि म्हणून इथे आल्यानंतर ते पॅनिक असतात। त्यांना आवरता आवरता मला मुश्किल होतं, कधी कधी कोणाच्या डोळ्यातून अश्रू येतात, कोणी क्रोधित झालेलं असतं, परंतु त्या भावना त्यांच्या काही चुकीच्या आहेत असं मी म्हणणार नाही। बारकाने बघितलं, हे जवळजवळ 80% मॅनमेड प्रॉब्लेम आहेत, मानवाने निर्माण केलेले हे सगळी समस्या आहे। 20% प्रॉब्लेम हे साधारण नॅचरली असते। यामध्ये आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणाऱ्या माणसाला तर आनंदच मिळतो। आता मी सकाळी 11 वाजता आलो, आपण पण हात साक्षीदार। माझं म्हणणं हे जर 12 वाजेपर्यंत चाललं नाही, 1 वाजेपर्यंत चाललं तर मला प्रॉब्लेम फक्त महापालिकेच्या आणि अन्य शासकीय अधिकाऱ्यांची कुचंबना होते। मी बसू शकतो, आता म्हणजे आपल्यासाठी जेवणाचा बंदोबस्त केला होता ना, दुपारी होता ना। माझी ही पण अपेक्षा आहे की सगळे ड्युटीवर असणारे पोलीस अधिकारी, महापालिका, सिडको, त्याच्यानंतर विविध सगळे, आता काही लोकांना रोलच नाहीये, मेरा नंबर कब लगेगा अशी त्याची परिस्थिती असते आणि मला खरं म्हणजे वाईट वाटतं, ते लोक येतात, त्यांचा काम धंदा काय नसतो। माझी एकच इच्छा आहे, विनंती, सगळ्या म्हणजे अधिकारी वर्ग चांगल्या प्रकारचे काम करायला लागलेला, पूर्वी जो लिथार्जिकपणा होता तो सुधरत चाललेला आहे। आता काही प्रमाणामध्ये प्रत्येक खात्यामध्ये नालायकपणा आहे आणि राज्यकर्ते, राजकारणी सुद्धा नालायकच आहेत ना। सगळे राजकारणी काय म्हणजे शुद्ध काय म्हणजे दुधासारखे नाहीत। आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाला जाणीव व्हायला पाहिजे की जीवन जगताना आपण दुसऱ्याला आनंद देण्यासाठी जगलं पाहिजे, त्याच्यामध्ये फार सुखाचा मार्ग सापडतो। आणि आय एम सर्चिंग इट, नॉट आय एम गेटिंग इट। शोध नाही घेत, मला त्याचा आनंद मिळतो आणि मी करतो। आता खरं म्हणजे मागल्या काळामध्ये जनता दरबार रद्द झाला होता, आता आज किती टोकन आले मला नाही माहिती, 380 टोकन आले, परंतु लोक मला 1,500 पेक्षा जास्त, कारण काही समूहामध्ये लोक आले ना। खरं म्हणजे एक ना एक दिवस असा यावा की गणेश नाईक जनता दरबारात आलेला आहे आणि कोणीच तिकडे फिरकला नाही, तर त्या दिवशी जैन जय महाराष्ट्र करून टाकू आपण। ओके।